तर आज संकट चतुर्थी निमित्त आपण आलेलो होतो आपल्या गावून 15 ते 20 किलोमीटरच्या दूरीवर असलेल्या इच्छापूर्ती गणेश मंदिरात दर्शनाला। हा तर काल रात्री आमच्या सगळ्या मित्रांचा प्लॅन झालेला होता की उद्या संकट चतुर्थी निमित्त इच्छापूर्ती गणेश मंदिरात दर्शनाला जायचंय म्हणून। दर्शनाला तर आपण दादू बसून मीच जाणार होतो, पण नंतरून आपल्या दादू मामाचा फोन आला मलाही तुमच्या सोबत दर्शनाला यायचंय म्हणून। मग काय आम्ही 4 जण निघालो व मस्त नारळ वगैरे घेऊन निघालो। मग आम्ही दर्शन घ्यायला या दिवशी आपल्या गावाहून बरीचशी मंडळी पायवारी करत इच्छापूर्ती गणेश मंदिरात दर्शन घ्यायला जात। पण म्हटलं चला आपण पायवारी तर कधी करत नाही, पण आपण मोटरसायकलवर जाऊन दर्शन घेऊ शकतो म्हटलं। तर फायनली आम्ही मंदिराजवळ पोहोचलो आणि मग आज संकट चतुर्थी निमित्त मंदिराच्या बाहेर मस्त वेगवेगळे प्रकारचे स्टॉल लागलेले होते। मग फायनली आम्ही मंदिराच्या आत एंट्री केली, पण आपण दर्शन घ्यायसाठी 4 जण आलेलो होतो ना, आपण फक्त एकच नारळ आणलेलो। मग आपल्याला अजून 2-3 नारळ घ्यायचे। मग नारळ वगैरे घेऊन आम्ही लागलो रांगेत दर्शन घ्यायला। आणि आज संकट चतुर्थी निमित्त आहे ना, इथं बऱ्याच संख्येमध्ये लोक दर्शनाला पण आलेले होते। आणि हा या मंदिराविषयी असं मानलं जातं की या मंदिरात येऊन कोणाची काही इच्छा असेल ना, साक्षात इच्छापूर्ती गणेशजी महाराज पूर्ण करतात। म्हणूनच या मंदिराला आपण इच्छापूर्ती गणेश मंदिर असं नाव दिलेलं आहे। मला या गोष्टी पहिले काल्पनिकच वाटायची, पण आज मी या मंदिरात येऊन साक्षात माझ्या डोळ्यांनी लोकांना मंदिरात सेवा करताना पाहतो, म्हणून आता मलाही या गोष्टींवर विश्वास झालेला आहे। आता याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे ते नक्की कमेंट मध्ये सांगा। भेटूया लवकरच आणखी एक नवीन व्लॉग मध्ये।